मी असं म्हणतो भाजपला मतदानच का करावं, कशामुळं करावं, रेल्वे केल्यामुळं करावं, विमानतळ ऐकले म्हणून करावं, आमचा येणारा पीक विमा खाल्ला म्हणून करावं, शिवाजी महाराजाची शपथ वाहिली मुख्यमंत्र्यांनी तरी बी ते मराठ्याला आरक्षण देत नाही म्हणून करावं, 100-250 रुपयाचा गॅस 1200ला केला म्हणून करावं, का सारा देश बरबाद केला म्हणून करा. तुम्हीच आम्हाला सांगा की कोणत्या बेसवर करावं. जे बरबडलेले नेते ज्यांनी कोट्यावधी रुपयाला भोपाळमध्ये सांगितलं पंतप्रधानांनी की उद्या परदेशी महाराष्ट्रात कारवाई होणार, हां, आणि तिसऱ्या दिवशी ते अजित पवारांचा प्रवेश होतो. भ्रष्ट झालेले, देश लुटलेली सगळी फौज एकत्र झाली म्हणून करावा. काही या ठिकाणी तुमचीच बातमी होती, मी पाहिली होती यूट्यूबला, की ज्ञानराधा मल्टी स्टेट ही अदानीच्या बरोबरी रे. मग अशा तुम्ही बातम्या करतात म्हणून करावं का, किंवा तुम्ही ह्या असे लोक लुटणाऱ्याला पाठीशी घालता म्हणून करावं. कुठल्या बेसवर मतदान बीजेपीला करावं हे आधी सांगा. जातीवादाच्या पुढचा विषय. पंकजा मुंडेंचे समर्थक किंवा ते म्हणतात आम्ही जर सत्तेमध्ये आलो, निवडून आलो तर आमची केंद्रात सत्ता येईल, मंत्री होतो आम्ही, बीड जिल्ह्याचा विकास होईल. बजरंग सोनवणेंनी काय देणार आहे तुम्हाला? थांबा 1 मिनिट थांबा. 5 वर्षे पहिल्यांदा एक अपघाताने गोपीनाथ मुंडेला तर आम्हीच काय पण सारा महाराष्ट्र दैवत मानत होता, माणूसही चांगला होता, सगळ्या जाती धर्मासाठी जातीच्या पलीकडे काम करीत होता, याच्याशी मी सहमत आहे. परंतु ज्या टायमाला ते वारले गेले, संपले, काय झालं असेल ते झालं असेल, चला त्याच्यानंतर सहानुभूतीची लाट निर्माण झाली. 2 वेळेस त्या बाईला निवडून दिलं. 2 वेळेस दिल्याच्या नंतर ती बाई साधा फंड करूच शकली नाही. मग त्या 10 वर्षाच्या काळामध्ये मोदीच पंतप्रधान होते का आणि दुसरे होते का, किंवा हे मोदी पशी होत्या, जात होत्या नव्हत्या, बोलत होत्या नव्हत्या, संसदेत जात होत्या नव्हत्या, ते त्यांना माहिती का. त्यांना सोडून अनेक दुसऱ्या पक्षासंघ होत्या, तेव्हा का नाही विकास झाला, हे आमचा प्रश्न आहे. मग जर यांनी 10 वर्षे देऊन 15 वर्षे देऊन जर काही करीत नाहीत तर भविष्य त्यांच्याकडे अपेक्षा आम्ही केव्हा करावं. आणि 25 वर्ष झालंय रेल्वेचं काम चालू आहे, ते अनेक तिकडंच आहे, आमच्या तालुक्यात नाहीच. मग आम्ही मेल्यावर की बीडला रेल्वे येणार आहे का? मग नेमका असं कोणता मोठा प्रोजेक्ट आहे? खासदाराचे मोठाले कामं असते, तालुक्याकडे एखादा प्रोजेक्ट मंजूर करणे, गोरगरिबाला काम मिळणे, सुशिक्षिताला काम मिळणे. उलट अर्थ ह्या सरकारने महाराष्ट्रातले जेवढे हेड ऑफिस होते देशाचे, कारखान्याचे म्हणा, कुठले वेगवेगळे, ते केलं. एवढ्यांनी थांबले नाही. नुसतं महाराष्ट्रात मराठ्याला आरक्षण मिळायचं म्हणलं की सगळ्या नोकऱ्या खाजगी केल्या, एवढ्यांनी राहिले नाही. तर तिथं मिलिटरी सुद्धा अग्निवीर म्हणून की 4 वर्षासाठी केली, यांना मात्र 5 वर्षासाठी पाहिजे. आणि लोकांची लेकरं लागायची म्हणलं, कल्याण व्हायचं म्हणलं तर 4 वर्षासाठी, त्याला बी कुठलंच काही नाही. आज रोजाने आल्यासारखं आजही कामाला, उद्या नाही आला तर खाडा. मग असा कोणता विकास आहे मोदी सरकारचा का व्हायना किंवा खासदारचा का व्हायना? इतकंसं आमच्या तालुक्यामध्ये एकूण शिंदपाना आहे, पलीकडून गंगा आहे, मधून पाटे, तरी आम्ही पाण्यापासून वंचित आहेत. असे अनेक समस्या आहेत या देशामध्ये. मी तर म्हणतो, असं म्हणेल मी, माझं व्यक्तिगत मध्ये घटना व्यक्ती स्वतंत्र आहे की यांच्यापेक्षा इंग्रज बरे, निजाम